नमस्कार. मी डॉक्टर रमेश करतसकर, जिल्हा युवता अधिकारी. आपल्याकडं मलेरियाचे जानेवारी 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत जवळपास 85 रुग्ण होते आणि सगळे रुग्ण हे विखुरलेल्या स्वरूपात होते आणि सगळे रुग्ण बरे झालेले आहेत. 1 सप्टेंबर पासून ते आतापर्यंत जवळपास 15 असे जानेवारी पासून ते आज 8 सप्टेंबर पर्यंत जवळपास 100 रुग्ण झाले आहेत. याच्यातले जवळपास 50% रुग्ण हे मुंबई, ठाणे किंवा त्या सब अर्बन या एरियातले आहेत आणि बाकी जे काय आहेत उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड अशा या ठिकाणी आलेले आहेत. साधारण 9 पेशंट हे स्थानिक आहेत. जर डेंग्यूचा विचार केला तर डेंग्यूचे जानेवारी ते ऑगस्ट पर्यंत जवळपास 105 होते आणि आज अखेरपर्यंत म्हणजे जानेवारी 25 ते 8 सप्टेंबर पर्यंत 113 रुग्ण झाले आहेत. तर 113चे 13 रुग्ण सगळे बरे झालेले आहेत आणि हे सुद्धा विखुरलेल्या स्वरूपात आहेत. कुठेही एका ठिकाणी क्लस्टरिंग झालेलं आहे किंवा 7 स्वरूपात आहेत असं नाही आहे. सर्व पेशंट हे बरे झालेले आहेत. चिकनगुन्याचा विचार केला तर आतापर्यंत जवळपास 44 चिकनगुन्याचे रुग्ण झालेले आहेत आणि हे सुद्धा रुग्ण बरे झाले आहेत. आता जे आपण बघितलं मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुन्या हे सगळे डासांच्या मार्फत पसरणारे आजार आहेत. त्यामुळे आता हा जो कालावधी आहे, पाऊस कमी झालेला आहे, उन्हाची सुरुवात झालेली आहे, तर डासांची पैदास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे डासांवर नियंत्रण राखण्याच्या दृष्टीने आपला परिसर स्वच्छ ठेवणे, पाणी साठवून राहणार ही दक्षता घेतली तर डासांचं प्रमाण कमी होईल आणि डासांचं प्रमाण कमी झालं तर मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुन्या या आजारांचं प्रमाण सुद्धा नक्कीच कमी होणार आहे. त्यामुळे एक आव्हान असं आहे की डासांचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणं आवश्यक आहे. प्रामुख्यानं ताप हे लक्षण असतं. त्यामुळं ताप आला तर अंगावर काढू नये हीच एक अपेक्षा आहे. कुठलाही ताप असेल तर नजीकचे जे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल किंवा आरोग्य कर्मचारी असतील किंवा ते उपजिल्हा रुग्णालय असेल किंवा सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखवून घ्यावं, जेणेकरून लवकरात लवकर निदान होईल. लवकर निदान झालं तर उपचार लवकर होतील. त्यामुळे होणारं जे कॉम्प्लिकेशन असेल ते टाळता येतं. लवकरात लवकर दाखवून घेणं हा यावरचा एक उपाय असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मागील 2 ते 3 दिवसांचा जर आपण आढावा घेतला तर चिकनगुनिया, डेंग्यूचे आपल्याकडे वाढते रुग्णांची संख्या जी जाणवते आहे त्याला महत्त्वाचं कारण एक आहे की सिंधुदुर्गामध्ये जो आत्ताच गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा झालेला आहे, या गणेशोत्सवासाठी कोकणवासी हे लाखोंच्या संख्येने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले होते आणि थोडंसं त्यांच्यामुळे सुद्धा हा आकडा आपल्याला वाढलेला दिसतोय. परंतु सिंधुदुर्गामध्ये स्थानिक जे नागरिक आहेत अशा सुद्धा काही लोकांना या रोगांची लागण झालेली आहे आणि त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे जे काय आत्ताचा जो काय पावसाळा होता आणि त्या पावसाळ्यामध्ये साचलेलं पाणी होतं ज्या ठिकाणी, त्या साचलेल्या पाण्यावर ज्या काही डासांची उत्पत्ती झालेल्या अशातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येत आहेत. ग्रामपंचायती असतील किंवा नगरपंचायती असतील किंवा आम्ही सामान्य नागरिकांना सुद्धा या संदर्भात आम्ही आवाहन केलेलं आहे या जागरूक नागरिक म्हणून की अशा पद्धतीचं जर साचलेले किंवा डबक्यातले पाणी आपल्याला साचलेलं दिसत असेल तर आपण त्यावर ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा नगरपंचायत प्रशासन असेल किंवा नगरपालिका असतील यांना त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात आपण सूचना करा किंवा आपण त्यांना हे करण्यासाठी विनंती करा. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे सामान्य नागरिकांनी सुद्धा पुढील 8 ते 10 दिवस उकळून पाणी प्यायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला पाणी साचलेलं दिसत आहे किंवा उघड्यावरची गटारं दिसत असतील तर अशा ठिकाणी आपण उपाययोजना करून त्यावर आवश्यक जर उपाययोजना केली तर ही जी सिंधुदुर्गामध्ये वाढलेली जी काही संख्या आहे रुग्णांची ती आटोक्यात येण्यामध्ये त्याचा फायदा होणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर सई रुपेश धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग. गणेशोत्सव काळामध्ये आपण 23 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट एकूण पूर्ण जिल्ह्यामध्ये आरोग्य पथकं तैनात करण्यात आली होती. त्यामध्ये बसस्टँड असू देत, रेल्वे स्टेशन असू देत किंवा चेकपोस्ट असू दे, अशा सर्वत्र ठिकाणी आपण आरोग्य पथकं स्थापन केली होती. तर एकूण मुंबई किंवा बाकीच्या जिल्ह्यातनं जी आपल्याकडे गणेशोत्सव काळात लोक आले म्हणजे एकूण माझ्या अंदाजाप्रमाणे 3.5 ते 4 लाख लोक आपल्या जिल्ह्यामध्ये आले. तर या पथकांमार्फत एकूण ताप, सर्दी, खोकल्याचे एकूण 411 रुग्ण आपल्याला आढळले आणि त्यांनी वैद्यकीय उपचार तिथे घेण्यात आले. तसेच बाकीचे आजार बघता अतिसार, हगवणचे 33 रुग्ण असे एकूण मिळून सगळे 474 रुग्ण आपण आरोग्य पथकामार्फत त्याची तपासणी केली आणि त्यांना समजा तापाचं रुग्ण असेल तर त्याचं आपण ब्लड सॅम्पल काढून पुढे तपासायला पाठवलं. असे एकूण 474 रुग्णांवर आपण या पथकांमार्फत उपचार सुरू केलेले आहेत आणि आता पुढे काही प्रॉब्लेम नाही.